मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भुदरगड तालुक्यात आज राजकीय तापमान चांगलंच वाढलंय। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीपूर्वी केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या यामधील यू टर्नवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झालाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व बँकांचे कामकाज मराठीतून चालवण्याचा आग्रह केल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। त्यामुळे मनसेच्या वतीने राज्यातील विविध बँकांमध्ये जाऊन आंदोलन करण्यात आले। यावेळी मनसे सैनिकांकडून बँक कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या घटना देखील समोर आलेत। जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत विविध प्रलंबित मागण्या तातडीने मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेय एस यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले। राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत उपचार दिला जातोय असा दावा सातत्याने केला जातो। मात्र प्रत्यक्षात सरकारकडून खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयांना पैसेच वेळेवर मिळत नाहीत। यामुळे अनेक रुग्णालये रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत आणि गरजू रुग्णांवर उपचार होत नसल्याची धक्कादायक स्थिती निर्माण झाली आहे। आजची तरुण पिढी सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे। यामधून सुटका हवी असेल तर मोबाईलचा वापर मर्यादित करून कुटुंबीय आणि मित्रांसोबत थेट संवाद साधणे आवश्यक आहे। तसेच वाचन, लेखन आणि मर्दानी खेळाकडे वळणे ही काळाची गरज आहे, असं मत समुपदेशक उर्मिला शुभंकर यांनी व्यक्त केलं। श्रीलंका सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक असलेला श्रीलंका मित्र विभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं। हा सन्मान श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराग कुमार दिसानायके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व CPR यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध लॅप्रोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर मुफज्जल लकडवाला यांच्या नेतृत्वाखाली 2 दिवसीय मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले। हातकणंगले येथील सागर पुजारी यांची मुलगी ओवी पुजारी हिला SSPE हा दुर्मिळ आजार आणि गंभीर आजार झालाय। पहिलीच शिकणाऱ्या या मुलीची हालचाल मंदावत जाऊन तिला अचानक झटके येऊ लागलेत। या आजाराची नोंदच नसल्याने विमा संरक्षणही नाही। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानंतर निधी कसा उपलब्ध करून देणार अशी अगंतिका त्यांनी व्यक्त केली। आमदार सतीश पाटील यांच्या 12 एप्रिल रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांची बैठक अजिंक्यतारा कार्यालयात पार पडली। यावेळी वाढदिवस हार फुलांशिवाय साजरा करून गरजू विद्यार्थ्यांना वह्याचं वाटप करण्याचा संकल्प करण्यात आलाय। विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते आणि कोल्हापूरचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची पुणे शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी त्यांची अधिकृत नियुक्ती जाहीर केली आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।